एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे की तो इसम नोकरी करतो व ती कंपनी चांगली इंटरनॅशनल कंपनी आहे, भारतामध्ये आहे, परंतु कंपनीने काही कर्मचारी काढायचा निर्णय घेतलेला आहे व त्याला ती कंपनी सोडायची नाहीये, परंतु कंपनी कंपेल करते, त्याला फोर्स करते की नोकरी सोडा. अशा बऱ्याच कर्मचाऱ्यांना कंपनीने जॉबवरून काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशा वेळेस त्याने काय केलं पाहिजे? तर त्याचा एक आणखीन एक प्रश्न होता की जर तो त्या कंपनीच्या विरोधात कोर्टात गेला तर त्याला खूप खर्च करावा लागेल व अशामध्ये 2-3 वर्ष निघून जातील त्याची व त्याला दुसरीकडे नोकरी मिळणार नाही. याच्यासाठी काय त्याच्यासाठी सोयीस्कर मार्ग असणार आहे? तर त्याच्यासाठी एक सोयीस्कर मार्ग आहे की कोर्टात न येता जर आपण सर्व बसून कंपनी आणि तुम्ही बसून सगळे वाद मिटवत असाल व कंपनी तुम्हाला तुमचे जे ग्रॅज्युटी फंड्स जे आहेत ते द्यायला तयार असेल व आपला थकीत वेतन देखील द्यायला तयार असेल, आपली कुठली पगारवाढ असेल व काही देणं लागत असेल आर्थिक ते रिलीज करत असेल, तसेच आपले डॉक्युमेंट्स जे महत्वपूर्ण कंपनीकडे रिलीज आहे तेही देत असेल व आपलं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट देखील कंपनी आपल्याला देत असेल, त्याच्यामुळे आपल्याला दुसऱ्या कंपनीत देखील काम लागू शकतं, तर आपण नक्की एक वे आउट काढून कंपनी बरोबर ती बसून चांगली हेल्दी चर्चा करून ह्याच्यातून मार्ग काढून आपण रिझाईन करू शकता. परंतु कंपनी जर आपले पैसे देत नसेल, 30 दिवस नोटीसचे पैसे देत नसेल, डॉक्युमेंट्स होल्ड करत असेल, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट देत नसेल, कामाच्या कालावधीबाबत इश्यू असेल, तर अशा वेळेस कंपनी बरोबर ती सेटलमेंट न करता आपण न्यायालयात दाद मागावी व कायदेशीररित्या त्या कंपनीला आपल्या ज्या मागण्या आहेत प्रथमतः नोटीसद्वारे कायदेशीर नोटीस द्यावी व आपण त्या कंपनीला मध्ये किती दिवस काम केलं, आपला फरक किती निघतो व कंपनी आपल्याला तो फरक का देत नाही, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट का देत नाही, हा लेखी स्वरूपात द्यावा. जर कंपनी द्यायला तयार असेल तर आपल्याकडे एक चांगला मार्ग आहे की आपण दोघंही कंपनी आणि तुम्ही बसून ह्याच्यातून वेवा आउट काढून आपण रिझाईन देऊ शकतो.